माझे नाव रितू मंडपे। मी इंजिनिअरिंगला आहे विलासराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी। इथे मी ॲज अ विद्यार्थी आहे। मी ह्या वर्षीच माझं 18 कंप्लीट केलं आहे आणि मी पहिल्यांदा वोट करणार आहे। आणि माझी इच्छा अशी आहे की जर मी वोट करत आहे तर मी अशा कॅन्डिडेटला वोट करू। ॲज अ स्टुडंट मला असं वाटतं की आपल्या देशाचं एज्युकेशन सिस्टम अजून जास्त स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, अजून जास्त स्ट्रॉंग तर व्हायलाच पाहिजे। तसंच आपल्या देशाचं समजा शिक्षण एज्युकेशन मिनिस्ट्री असो किंवा हेल्थ मिनिस्ट्री असो या मग अदर कोणतं डिपार्टमेंट असो, तिथे एलिजिबल व्यक्तींना आपण निवडून दिलं पाहिजे। हा आपला अधिकार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला 18 कंप्लीट झालेला असो किंवा मग वृद्ध असो प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे। तुम्ही कोणत्या अशा व्यक्तीला मतदान करू नका की समजा जर तो तुमच्या ओळखीचा आहे किंवा मग तो तुमच्या आजूबाजूचा आहे किंवा मग तो तुमच्यासाठी काहीतरी करणार असं म्हणून तुम्हाला आश्वासन देऊन जर तो तुमच्याकडून मत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे तर असं करू नका। ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खात्री वाटते की हो हा व्यक्ती खरंच आपल्यासाठी काहीतरी करू शकतो अशाच व्यक्तीला निवडून द्या। हेच माझं म्हणणं आहे। थँक्यू। माझे नाव लेखराज नीलकंठ उगरे। मी श्री साई कॉलेज ऑफ फार्मसी मौदामधून आहे। तर मी रिसेंटली आता 18 वर्षाचा झालेला आहे आणि मला मतदानाचा हक्क मिळालेला आहे आणि तो मी बजावणारच। तर गोष्ट अशी आहे की जनता आता नको त्या गोष्टी करून राहिल्या आहेत। आपण अशा व्यक्तीकडे जातो की जो आपल्याला पैसे देतो किंवा एखादी गोष्ट सांगून आपल्याला वोटिंग मागतो, ते आपण नाही करायचं। असं बघायचं की समोर जाऊन आपल्याला भविष्यात तो व्यक्ती किंवा तो पॉलिटिक्सवाला आपल्याला समोर जाऊन सहकार्य करेल। मी एवढंच सांगतो। तर एक स्लोगन आहे, वोट एका वोटाने एका मतदानाने हारते पडते सरकार, एका मतदानाने हारते किंवा जिंकते सरकार। तर आपला वोट जाऊ नका देऊ बेकार, आपला वोट जाऊ नका देऊ बेकार। तर सगळ्यांनी वोट करा आणि आपले हक्क बजावा। थैंक यू। मेरा नाम प्रियंका बिष्ट है, मौदा कॉलेज ऑफ फार्मेसी मौदा से। मेरा फर्स्ट टाइम वोटिंग का दिन है और मैं इसके लिए काफ़ी क्यूरियस हूँ और मुझे लगता है कि मेरे जैसा क्यूरियस सभी को होना चाहिए। और मुझे लगता है कि लोकसभा के इलेक्शंस के लिए सभी को वोट करना चाहिए। ऐसा नहीं होना चाहिए कि हमें अपने कंट्री के डेवलपमेंट में एक भी वोट कम जाए। सभी का हाथ होना चाहिए हमारे डेवलपमेंट के लिए। और सबसे ज़्यादा एक प्रॉपर कैंडिडेट जो एक स्ट्रॉन्ग रिप्रेजेंटेटिव है फॉरेन कंट्रीज़ के सामने, वैसा कैंडिडेट हमारे वोटर्स के थ्रू एलिजिबल होके आना चाहिए, इलेक्ट होके आना चाहिए। गो अर्ली एंड कास्ट योर वोट फर्स्ट।